तर नमस्कार मित्रांनो, आता आपण गडेगाव या पटामध्ये आलेलो आहोत। तर या पटामध्ये शिव आणि रुद्रा ही जी बैल जोडी आहे आज 2 नंबरसाठी पात्र झालेली आहे। तर बैलाबद्दल जाणून घेऊया आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर नमस्कार दादा। नमस्कार जी। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे। माझे नाव अजय सुधाकरजी लोंदाचे, आमगाव। दादा आपल्याकडे सध्या किती बैल आहेत? 3 बैल आहेत। 3 बैल आहेत। काय काय नाव आहेत? शिव, रुद्रा, बजरंग। शिव, रुद्रा आणि बजरंग। दादा किती वर्षापासून तुमच्याकडे बैल आहे? आता याच वर्षी खरेदी केला। याच वर्षी खरेदी केला या बैलाची। आणि कोणत्या धुराला चालत असते? दोन्ही धुराचे आहे। दोन्ही धुराला चालत असते। आणि हा बैल आता 2-3 महिने झाले खरेदी केला। आता या बैलाला म्हणजे तुम्हाला नवीन शौक आहे? हो, या वर्षीपासूनच शौक लागला का? हो। आणि तो जो बजरंग आहे तो कुठून खरेदी आहे? तो पंजाबवरून आहे। तो पंजाब। आणि हा गावूनच घेतला, दिगोरीहून। किती रुपयापर्यंत तरी दादा खरेदी झाली आहे? याची खरेदी आहे 2 लाखाची। याची आहे 3.5 लाखाची खरेदी याची आहे। आणि त्याची आहे 2.5 लाखाची। 2.5 लाखाची। आणि याची कोणाकडून खरेदी आहे? सपाटे चुरडीवाले जोडे। तर कसं वाटतं दादा आज बैलांच्या 2 नंबरला? चांगला आहे ना। 2 नंबरसाठी पात्र झाल्यात। तर आज काय पॉईंट बनलेत? पॉईंट आहे 34-30। 34-30। आणि विरुद्धवाल्यांचे 34-21 का? 34-21। आणि विरुद्धमध्ये कोण आहेत? मनसूर तितिरमारे, रेंगेपार। रेंगेपारवाले बैल असतात तुमच्यासोबत। आणि काल सेकंड हाफ झालेत का यांचे? हो, कालच झाले। आणि आज मैदान वगैरे किती फुटाचं आहे? 1400 फुटाचं आहे। 1400 फुट मैदान आहे। काय वाटला तुम्हाला आज पट? कसा वाटला? पट चांगला आहे ना, नियोजन चांगलं आहे पट समितीच्या। आणि आज तुमच्या जोडीचे सवार वगैरे कोण होते? सवार दाजीबा सवार आहेत। दाजीबा सवार आहेत। ते किती दिवसापासून तुमच्या जोड्या चालवतात? ते आता आणला तेव्हापासूनच चालवून राहिले। आणला तेव्हापासून तेच चालवतात तुमच्या जोड्या? हो हो। आता जसा तुम्हाला नवीन शौक लागला, नवीन शौक आहे, नवीनच आहेत। पण या नवीन शौकामध्ये तर तुम्ही तरी 10-15 लाखाची तुम्ही जसे वस्तू बैल वगैरे खरेदी केल्या। तर तुमचा व्यवसाय वगैरे कोणता काकाजी? शेती। नुसतं आपल्या शेतकरीच्या भरोश्यावर तुम्ही आज एवढ्या रुपयांची खरेदी केल्या, हो ना? हो। तर का म्हणून तुम्ही या शौकामध्ये आला काकाजी? शौकामध्ये म्हणजे आता परंपराच आहे। परंपराच्या आधी पण तुमच्याकडे बैल वगैरे होते का? हो, आधी पण होते, पण एवढ्या रेसचे बैल नव्हते। नवीन सुरुवात आहे तुमची। बैल मालक म्हणला तर विशाल सार्वे, आमगाव, त्यांचे बैल आहेत। आणि यावर्षी म्हणजे यांचे आता किती पट झाल्यात तरी बैल? यांचे 10-12 पट झाले आहेत। 10-12 पटामध्ये आम्ही 1 ते 5च्या अंदरच खेळला। 1 ते 5। आणि किती पटामध्ये 1 नंबरसाठी पात्र झाले? 1 नंबरसाठी 2 पट 1 नंबरसाठी पात्र झाला। 1 धारगाव, 1 दवळीपार। काही 2ला झाला, काही 3ला झाला। बाकी पटामध्ये पेंढरीचा 3 नंबर झाला, आपला टेकेपारचा 3 नंबर झाला, 4 नंबर इसापूरला झाला। 1 ते 5 मध्येच खेळून राहिला। म्हणजे असे तुमचे पट चालतात खेळत तुम्ही येता। आता याच्यानंतर कुठच्या पटामध्ये जायची तयारी चालू आहे? याच्यानंतर आता पाहू, आता कुठे न्यायचं, का न्यायचं नियोजन करते त्याच्याबाद। आता जसा नवीन तुम्हाला छंद वगैरे आहे, तर तुमच्याकडे मुलं वगैरे म्हणजे किती आहेत बैलांजवळ? आमच्या 15 जणांची टीम आहे। 15 जणांची टीम आहे। नुसतं 3 बैलासाठी तो बैल आणला का इथे? नाही। तर सांगा आणखी बैलाबद्दल इन्फॉर्मेशन। बैलाबद्दल तर सर्व ठीक आहे, बैल चांगले आहेत, काही त्रास नाही बैलाचा आम्हाला, सर्व व्यवस्थित काम आहे। आपल्या मते काय सांगाल पटप्रेमींना तुम्ही? पटप्रेमींना सर्वात चांगली गोष्ट आहे चांगल्या खेळाची, नियोजनाने खेळा, चांगले खेळा। आता जसं यावर्षी तुम्ही हे बैलांची खरेदी केल्या, तर हे खिल्लारमध्ये येते ना हे बैल? हा खिल्लार आहे। आणि हा गावरान जातीचा आहे। गावरान आहे। आणि तो पंजाब आहे। पंजाब घरी आहे। 3 जातीचे 3 तुम्ही बैल घेतले? 3 जातीचे 3 घेतले। नवीन मुलांना काय सांगाल दादा? नवीन मुलांना तर आले नाही पाहिजे जास्त शौकात या। सांगा आपल्या नवीन मार्गदर्शन करा। नवीन मुलं म्हणजे लहान छोटे मुलं नाही आल्या पाहिजेत। आणि सबक असाही काही गलत नाही आहे, सबक चांगलाच आहे, चांगल्यानं वापर केला पाहिजे। तुम्ही जसं 10-15 पट झाले, तर सर्वात टॉपची कोणते बैल तुमच्यासोबत खेळले? नीलम आणि बंडोल। विजय पराजित? विजय झाले होते, हा ना तुम्ही धारगावला। तर आता तुम्हाला सर्वात आवडता वगैरे बैल कोणता आहे काकाजी? आवडता म्हणजे 3ही बैल आवडतेच आहेत। 3ही बैल। आणि दातात वगैरे किती आहेत? 6 दात आहेत। तो घरी आहे, 4 दात आहे। 4 दात।
आता तुम्हाला वाटत वगैरे नाही का आपण भंडारा जिल्हा सोडून इकडे गोंदिया वगैरे करून घ्यायला नाही जाऊ ना गोंदिया जिल्ह्यातही जाऊ. पुणे वगैरे कडे नाही असं वाटत का? पुणेकडे पाहू आता बारिश, आता इकडच्या होऊ द्या, आजमध्ये पाहू तिकडे. धन्यवाद काळजी, तुम्ही आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. 4-5 काढलास ना फोटो?